मोठं लग्न केलंस आणि आम्हाला साधं निमंत्रण सुद्धा नाही. प्रियंका, मी काय म्हणते मला ही फक्त सुरुवात आहे आणि याचा शेवट मी करणार. अरे दुसऱ्याच्या आयुष्याशी खेळणाऱ्या माणसाची गत ही अशीच होती. काय हवंय तरी काय? सत्यानाश, तुझा सत्यानाश. अगं पण आनंदने माझा सत्यानाश करून तुला काय मिळणार? हे म्हणजे झालं ते झालं. आपण असं करूया, तुझ्या पुढच्या सगळ्या आयुष्याची व्यवस्था लागेल एवढे पैसे मी तुला देतो. पुण्यांदा माझी किंमत करायला निघालास तू? अगं किंमत असं नाही, पण मी सांगितलं ना, जे झालं ते झालं, ते महत्वाचं नाही. आता पुढे काय होणार ते महत्वाचं नाही. काय वाट लागणार तुझी. आणखीन काय व्हायचंय? बायको सोडून गेलीच आहे आणि गुरुजींच्या कानावर घातलीत मी तुझी थेर. दादा, तू दादाला सगळं चंद्रपुरात आहेत ना बघ ते. आले की विचारून घे एकदा त्यांना. मूर्ख बोय, जीव घेईन मी तुझा. अंगाला हात लावून बघ. भोळेपणानं ओवाळून टाकलं होतं कधीतरी तुझ्यावर, पण आता आत एवढी आग पेटली ना, जवळ आलास तर जळून खाक होशील. मग काय करू मी? काय जीव घेऊ का माझा? लगीन करतोस माझ्या संगट? लग्न काय वेळ लागलाय का तुला? वय का नाही? अरे घरात एक बायको आहे, तिचं काय करू? ती गेली सोडून आणि मला तुझ्या संगट लगीन लावून इथं कुठं राहायचंय? म्या माझी राहीन. मला फक्त मंगळसूत्र घालायचा हक्क हवाय, बाकी काय बी नको. नाही, ते शक्य नाही. मग तुझ्या मोतीनं. हे आनंद आहे माझं. गिरजा, तुझ्यासाठी गिरजा. हा बाई, गिरजा गिरजा. मला 4 दिवस विचार करायला मुदत दे. 2 दिवसांनी येईन मी. दोन दिवसांनी येईन म्या. तवर कर, तुला काय विचार करायचंय तो? बाबा चहा. बाबा काय झालं? कसला विचार करताय? काय टेन्शन आहे का? सावरे, मी घरी फोन करत होतो पण कुणी उचलतच नाहीये. मग घरी कुणी नसेल? तेच तर कळत नाही. मी पहिल्यांदा फोन केला ना, तेव्हा कुणीतरी उचलला आणि माझा आवाज ऐकल्यानंतर बंद केला. उचलला म्हणजे कुणीतरी असणारच, नाही का? उमा कदाचित परत आली नसेल, पण धनंजय, त्याने तरी उचलायला हवा होता. धनंजय फोन का नाही उचलत आहे? थांबा, मी ट्राय करते. उमा, उमा, उमा. नको, मी नाही उचलणार. मी नाही उचलणार. नाही, नुसतीच रिंग वाजते. सावरे, नक्कीच काहीतरी मोठा गोंधळ आहे.
मला आष्टीला निघायला हवं. बाबा तुम्ही एकदम एवढं टेन्शन घेऊ नका. मला वाटतं फोन डेड असेल किंवा टेलिफोन एक्सचेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. आपण अजून एक दिवस वाट बघूया. हां, उद्या आपण परत फोन ट्राय करूया. उद्या जर लागला नाही ना मग तुम्ही निघा. ठीक आहे. धनंजयराव, आता कसे बाहेर पडणार आहेत ना? वाट लागली तुमची, कसे निसटणार? उमा गेली ती येईल परत 2 दिवसांनी समजूत घातली की. पण मग दादा सुद्धा येईल चंद्रपूरहून. मग लागली तुमची वाट. काय करणार तुम्ही? कसं तोंड दाखवणार दादाला? दादा इथे असताना मी नसलो तर परत पण कुठे जाऊ मी? कुठे? यस, ट्रान्सफर करून घेतली पाहिजे. पडून गेलं पाहिजे इथून. त्या कोलत्याला पैसे चारून ट्रान्सफर करून घेतली पाहिजे. येस, तेवढा एकच उपाय आहे. येस, कोलते. हॅलो. हां हॅलो तुकाराम. हां मी बोलतोय. हो तुकाराम, एक काम करायचं. आज शाळा सुटल्यानंतर आमच्या घरी जरा चक्कर मारून यायची. नाही तसं विशेष काय नाही आहे, पण मी 3-4 दिवस घरी नाही आहे, तेव्हा घरी सगळं व्यवस्थित आहे की नाही ते जरा पाहून यायचं. हो, आणि आमच्या घरी ती कामाला एक बाई आहे ना, गिरिजा. हां हो हो हो, तीच जी आपल्या शाळेत होती असं सांगत होती, ती सुद्धा घरी आहे की नाही हे जरा पाहून कळव मला. मी सावरीकडे आलो आहे. हो हो, हा तिचा नंबर लिहून घे. हां सांगू? हां 2253 हां 321 बरोबर. हां, तर रात्री फोन करून कळव मला. हां ठेवू? बरं. झाली सगळी तयारी? छान झालंय ना? छान दिसतंय. हे काही राहिलं नाही ना ग? एक गोष्ट राहिली आहे. कुठली? कानात सांगते. कानात काय? आता इथे कोणी आहे का आपल्या दोघींशिवाय? कोण ऐकणार आहे? नाही. मला जे तुला सांगायचं ते सिक्रेट आहे आणि ते कुणालाही कळायला नको. आणि भिंतींनाही कान असतात, त्यामुळे ना नको, त्यांना त्रास होईल ग. हो ना, आजच्या दिवशी थोडा त्रास झाला तर काय? बरं तर काय हवं ते कर. तसंही आधीला त्रास दिल्याशिवाय तुला काही चैन पडणार नाहीये. एक्झॅक्टली, तो माझा अधिकार आहे आणि ते मी करणारच आहे. पण लवकर, कारण तो आत्ता येईल. अगं मग तू बाहेर जाऊन थांबव ना त्यांना. ते आत आले तर मग प्रॉब्लेम होईल. मग काय? फार काळ नाही थांबवू शकणार आहे त्यांना. पण मग जात आधी त्याच्यासाठी बाहेर. बरं बघ जा ना.
कसं वाटतंय? कसं म्हणजे? म्हणजे तू आणि मी, आपण दोघंच पहिल्यांदा, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदाच. मग मग काय, तुला भीती नाही वाटत आहे? तू घाबरलास? मी कशाला घाबरेन? खरं तर तू घाबरायला पाहिजेस, लाजायला पाहिजेस. म्हणजे असं असतं. हो. तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? मी बघितलंय. काय? अगं म्हणजे सिनेमात बघितलं. म्हणजे तो हिरो रूममध्ये असा चालत येतो, हिरोईन बेडवरती लाजत बसलेली असते, घोंगट ओढून. मग आणि मग मग काय? बोल ना. बोलायचं नसतं, डायरेक्ट काय झालं? काय नाही. तू अशी लाजलीस ना की खूप गोड दिसतेस. असं पण म्हणतो तो? कोण तो? सिनेमातला हिरो. तो कुठून आला इथे? हे माझं हक्क आहे. खरं सांगतो, तू अशी लाजलीस ना की खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस. मग असं वाटतं, असं वाटतं, असं वाटतं, असं वाटतं. हाय ग, अगं काय झालं? या गादीत काहीतरी आहे. काय? माहित नाही, टोचलं मला. काय हे? हा सगळा संयोगिताचा पराक्रम आहे. ही पण ना खरंच. हसतोस काय तू? ही काय पद्धत झाली कोणाची गंमत करण्याची? ठीक आहे ना, आपण व्यवस्थित करू ते सगळं. नो प्रॉब्लेम. नाही. हर्षदा, हर्षदा ऐक. हर्षदा, हर्षदा. संयोगिता, संयोगिता आले. काय? अगं, आम्ही फक्त गंमत म्हणून हे सगळं. ही कसली गंमत? अगं हो, एवढं चिडायला काय झालंय? चिडू नाही तर काय करू ग? आजची रात्री प्रत्येक मुलीसाठी खूप वेगळी असते, खूप महत्वाची असते. त्याविषयी तिच्या काही कल्पना असतात, काही भावना असतात. त्या सगळ्या भावनांची असली थट्टा करता तुम्ही? हे बघ संयोगिता, तू दुसऱ्या कुठल्याही प्रकारे माझी गंमत केली असते ना तरी मला चाललं असतं. पण आज जे काही तू, मला अजिबातच आवडलेलं. हर्षदा, सगळीकडेच करतात अगं अशी गंमत. आमच्या इकडे नाही करत. हर्षदा, संयोगिताने तुमची थोडी गंमत केली. ते तुला आवडलेलं दिसत नाहीये.
नाही पण तुला दुखवायच्या हेतूने तिने असं काही केलेलं नव्हतं. तिला जर माहिती असतं ना की तुला हे आवडणार नाही तर तिने कधीच असं केलं नसतं. मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. एक सांगू का, हे सगळं तू जरा लाईटली घे ना. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हे आजच्या दिवशी मूड ऑफ नको. चला मी पटकन साफ करून देते. वहिनी सॉरी, माझा मगाशी कंट्रोल जरा, पण मला खरंच खूप राग आला होता. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही दोघं बाहेर थांबा, तोपर्यंत मी साफसफाई करते. नाही वहिनी प्लीज. अगं पण बरं. हर्षदा, मी काय म्हणतो, जाऊ दे ना, काय झालं ते. आपण हा उमा, मी धनंजय बोलतोय. ऐक ऐक ऐक, फोन कट करू नकोस. हे बघ, नाही तू घर सोडून गेलीस त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की तू माझं जरा ऐकून घे. तू माझ्या बोलण्यावर पण विश्वास ठेव. अगं माझी पण काहीतरी बाजू आहे ना, प्लीज ऐकून घे तू. नाही हे बघ, तू घरी येऊ नकोस, नको येऊस, पण आपण बाहेर तर कुठेतरी भेटू शकतो ना, प्लीज. ठीक आहे, आपण माझ्या ऑफिसच्या जवळ भेटूया. ठीक आहे, मी कळवतो तुला. थँक्यू. सर नमस्कार, मी धनंजय मोहिते बोलतोय. हो सर, माझं एक काम आहे तुमच्याकडे. सर मी म्हणजे मला ट्रान्सफर हवी आहे सर. हो, मी आधी म्हटलं होतं, पण मला खरंच ट्रान्सफर हवी आहे. हो नाही चालेल, आपण ऑफिसमध्ये बोलू. नाही कारण असं काही नाही. नाही सर, खरं तर आहे कारण. म्हणजे काही गोष्टी अशा विचित्र घडल्या आहेत की मला हे शहर सोडून लवकरात लवकर जायचं आहे. हो सर, बोलू आपण. संयोगिता, आय एम सॉरी. काल जे घडलं ते सगळं कालच विसरली. पण मी नाही विसरू शकत. निदान जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत तरी. मी खरंच खूप रूडली बोलले ना तुझ्याशी. पण काय करू, माझा कंट्रोलच राहिला नाही स्वतःवर. कालची रात्र माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. त्याविषयी माझ्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या. आणि काल जे घडलं त्याचा मी जरा सुद्धा विचार केला नव्हता. त्यात गेल्या 3-4 दिवसापासूनची झालेली दगदग, थकवा,
यामुळे चिडचिड झाली असेल माझी, पण खरंच तुला म्हणून काही बोलण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते हर्षदा, की मला जर माहिती असतं की ही अशी गंमत केलेली तुला आवडणार नाही, तर मी असं काही केलंच नसतं ना. पण तू काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतीस. आय एम सॉरी, चुकलं माझं. प्लीज मला माफ कर. इट्स ओके. आणि प्लीज माझ्याविषयी मनात काही ठेवू नकोस. अगं मी सांगितलं ना तुला की कालच विसरले मी हे सगळं. तूही विसरून जा. होतं असं कधी कधी. आणि आता हा विषय इथे संपला. ओके. आधी उठला? नाही, झोपलाय अजून. अगं जा उठव त्याला. उठवल्याशिवाय उठत नाही तो. दुसरा कुंभकर्ण आहे. जा.